ती मुलं बरेचसे प्रश्न विचारायची, पण माझ्याकडे त्यांची उत्तरं नसायची. लैंगिक हा शब्द उच्चारणं किंवा त्याच्यावरती ओपनली डिस्कशन नाही होत आहे. अगदी चौथीचा मुलगा पण कॉन्डोमचं चित्र वर्गामध्ये काढणं असेल. समजत होतं की हे ऍडजस्ट करायला पाहिजे, पण कसं? अनेकदा असं वाटतं की अरे आपल्याला सगळं येतंय. पण मग ऑन फील्ड काम करताना जाणवतं की नाही, आपल्याला अनेक गोष्टी शिकण्याची अजूनही गरज आहे. मला असं वाटत होतं की कुठेतरी स्टॅग्नन्सी आलीये, कुठेतरी अजून मला अपग्रेड स्वतःला करायची गरज आहे. म्हणजे एखाद्या मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटलं आणि त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, हे जेव्हा ते येऊन सांगतात तेव्हा आधी व्हायचं की मग मी काय करू, तुझा अभ्यास किंवा मी आता, म्हणजे मला असं वाटायचं की मी सांगू काय ह्यांना. तरुणांच्या आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये प्रचंड बदल होत आहे. त्यांच्या गरजा ह्या फक्त शरीरात होणाऱ्या वाढीबद्दलची माहिती हवी आहे किंवा मासिक पाळीबद्दल बोलायला पाहिजे इतक्याच मर्यादित नसून त्यांना नातेसंबंधांबद्दल बोलणं, संमतीबद्दल बोलणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणूनच आम्ही सन्मान, हक्क, जबाबदारी यावर आधारित सहज हा सर्वंकष लैंगिकता शिक्षणासाठीचा 1ली ते 10वी पर्यंतचा करिक्युलम तयार केला. पण करिक्युलम तयार करणं ही फक्त एकच गोष्ट आहे. तो डिलिव्हर करायचा असेल तर त्यासाठी तेवढे संवेदनशील, तेवढी संवाद कौशल्य असलेली प्रशिक्षक निर्माण करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज वाटला. आणि त्यातूनच सहज सेक्शुअलिटी एज्युकेटर फेलोशिप ची सुरुवात झाली. आणि ते करत असताना आम्हाला असं वाटलं पहिल्या बॅचसाठी की जी लोक संस्थेमधनं, शाळांमधनं किंवा वैयक्तिक पातळींवरती मुलांबरोबर काम करतायत त्यांनाच या फेलोशिपमध्ये सहभागी करून घ्यावं, जेणेकरून त्यांच्यात कौशल्यवृद्धी झाली तर ती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवता येईल. संपूर्ण फेलोशिप जी होती ती 9 महिन्यांची होती. त्याच्यामध्ये 3 ऑफलाईन वर्कशॉप्स होते. तसंच काही ऑनलाईन चर्चासुद्धा होत होत्या. काही मॉड्यूल्स त्यांना पाठवले जात होते, ज्याच्यावर बेस्ड काही असाइनमेंट्स दिल्या जात होत्या. त्यानंतर काही गटचर्चा असायच्या, वन ऑन वन काही सेशन्स असायचे आणि जिथे जिथे गरजेनुसार काही टेक्निकल सपोर्टसुद्धा फेलोजना दिला गेला. एक जर चांगला सेक्शुअलिटी एज्युकेटर घडवायचा असेल तर त्यासाठी आधी अभ्यासक्रमापासून सुरुवात न करता स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापासून करणं खूप गरजेचं आहे. म्हणून फेलोशिपमध्ये रिफ्लेक्शन्स, डायलॉग्स आणि एक्सपिरियन्शियल लर्निंगवर भर होता, जेणेकरून फेलोजचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजून कसा व्यापक, इन्क्लुझिव्ह आणि नॉन जजमेंटल होईल हा आमचा प्रयत्न होता. की मला आधी असं वाटलं होतं की आम्हाला आल्यानंतर हे टॉपिक्स शिकवले जातील किंवा हे असं असतं, हे असं घ्यायचं, हे शिकवलं जाईल डायरेक्टली जसं युजली होतं वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग्समध्ये. पण इट वॉज समथिंग डिफरंट. इथे मी ॲज अ फॅसिलिटेटर किंवा माझा रोल जो मी करत आहे त्यावेळेस मी कशी असावी एक फॅसिलिटेटर म्हणून, त्यासाठी आम्हाला खूप जास्त पुश केलं गेलं, विच इज द बेस्ट थिंग. या फेलोशिप दरम्यान कळालं की सगळ्या भागातले इश्यूज हे सारखे नाही आहेत. जॉग्रफी वाईज, कल्चर वाईज हे इश्यूज बदलतात. पण म्हणजे आता ट्रायबल भागामधले जे इश्यूज आहेत ते बाकी याच्यापेक्षा वेगळे आहेत. विविध लैंगिक ओळखी ठेवणारे आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती आहेत, तर त्यांच्या डायव्हर्सिटीचा पण रिस्पेक्ट करणं, आदर करणं, हे समज मी जे काम करत आहे त्या कामामध्ये, ह्या फेलोशिपमध्ये मी सहभागी झाल्यानंतर मला जाणवली. पेशन्स एक वेगळ्या प्रकारचा माझ्यामध्ये डेव्हलप झाला आणि मला असं वाटतं मी अजून ओपन झाले अबाउट लोकांच्या ज्या स्टोरीज असतात किंवा लोक एका पर्टिक्युलर प्रकारचा विचार करतात, ते का करतात ह्याच्यासाठी मी जास्त ओपन झाले. सहज फेलोशिपमध्ये आम्ही फक्त शिकण्यावर भर दिला नाही, तर एक कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिस तयार होणं हे सुद्धा आम्हाला फार महत्त्वाचं वाटत होतं. कारण बऱ्याचदा मुलांबरोबर लैंगिकता या विषयावर काम करत असताना बऱ्याचदा एकटेपणा जाणवतो, असहाय्यता, निराशा येऊ शकते. कधी कधी हेही समजत नाही की आपण करतोय ते बरोबर आहे की नाही. मला कम्युनिटीच नव्हती, पण इथे आल्यानंतर ना वेगवेगळे विचार आणि हे सगळं, सो याच्यातनं मला खूप फायदा होत आहे. ज्यावेळेस मी आता नव्याने ज्यावेळेस क्लासेस घेते मुलांसोबत, सो मोर एम्पॅथेटिक, मोर फॅक्च्युअल आणि जास्त इफेक्टिव्ह कमी टाईममध्ये मला कसं घेता येईल. सहज फेलोशिपनी हे नक्की दाखवून दिलं की लैंगिकता शिक्षण हे फक्त एका शाळेपुरतं किंवा एका वर्गापुरतं मर्यादित नाही आहे,
तर शिक्षक, काउन्सिलर्स, मेडिकल प्रोफेशनल, सोशल वर्कर्स, मुलांसोबत काम करणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकेमधले लोक हे कसं वेगवेगळ्या वयोगटांपर्यंत, वेगवेगळ्या सामाजिक संदर्भामध्ये हे प्रभावीपणे कसं पुढे नेऊ शकतात. लैंगिकता शिक्षण ही आज काळाची गरज असली तरी आणि अनेक कार्यकर्ते, अनेक संस्था महाराष्ट्रभरात कानाकोपऱ्यामध्ये आपापल्या पद्धतीनं आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे काम करत असले तरी ह्या सगळ्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग होणं, यांना त्या विषयात काम करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, नेमकं काय सांगायचं, किती सांगायचं, कुठल्या फ्रेमवर्कमधनं सांगायचं आणि काय अप्रोचने सांगायचं, ह्या सगळ्यावरती एक स्पष्टता असण्याची खूप गरज होती. आणि ह्या फेलोशिपनी हे सगळी स्पष्टता ह्या कार्यकर्त्यांना देण्याचं पहिल्या टप्प्यातलं काम तरी अतिशय सक्सेसफुली पूर्ण